गॅस सबसिडीचं वितरण चालू झालं आहे का, झालं असेल तर खरंच पैसे आलेत का, त्याचा पुरावा पण मी दाखवणार आहे. कोणत्या योजनेचं वितरण सुरू झालं आहे आणि काही लाभार्थ्यांना वाटत असेल काहीला जास्त पैसे येतात, काहीला कमी येतात, मग हे पण कशामुळे होत आहे, संपूर्ण गोष्टी तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय तुम्हाला, गॅस सबसिडीचे वितरण सुरू झालेले आहे. पुरावा पण दाखवणार आहे, काळजी करू नका. नेहमीप्रमाणे कोणत्याही योजनेचं जर वितरण चालू झालं तर पुराव्याशिवाय व्हिडिओ येत नाही आपला, आणि संपूर्ण माहिती घेऊनच आपण व्हिडिओ बनवतो, ही पण तुम्हाला गोष्ट इथे सांगू इच्छितो. गॅस सबसिडीचे वितरण सुरू झालेले आहे, ही तर पहिली बाब तुम्हाला इथे मी क्लिअर करू इच्छितो. बघा, गॅस सबसिडीचे वितरण जे आहे सुरू झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या योजनेचे गॅस सबसिडीचे वितरण सुरू झालेले आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, म्हणजे मग आम्हाला पण या योजनेचं जे काही वितरण आहे ते येणार आहे का. आणि तुम्हाला माहिती जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे. बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर गरजेचं नाही तुम्हाला ही गॅस सबसिडी येईलच. मग ही गॅस सबसिडी कुणाला यायली आहे तर ते पण सांगतो आहे. पहिला जो प्रश्न आहे तोच क्लिअर करतो. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही पण एक योजनाच आहे. आता काय झालं होतं की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आली होती, बरोबर, आणि त्यासोबत ही पण एक योजना आहे, म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आणि या योजनेच्याद्वारे तुम्हाला गॅस सबसिडी दिली जाते. आता स्क्रीनला एक तुम्हाला मेसेज पण दिलेला आहे, मी तो तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे. बघा, म्हणजे गॅस सबसिडीचं वितरण सुरू झालं आहे का, तर उत्तर पहिलं तर हे क्लिअर करायला पाहिजे, होय. आता नेमके कोणत्या योजनेचे वितरण सुरू झालेलं आहे, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेचे वितरण सुरू झालेलं आहे. पुरावा पण दाखवतो, हे बघा इथे तुम्हाला पुरावा आणि तारीख पण पाहून घेऊ शकता तुम्ही. हे बघा, यांना जे आहे क्रेडिट झालेला जो काही मेसेज आहे, तर आपण जे काही त्यांची खाजगी माहिती जी आहे तर ती हाईट करून तुम्हाला इथे दाखवतो. बघा, मी थोडा झूम करतो, दिसतंय तुम्हाला की यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, या मेसेजमध्ये काय आहे बघा, तारीख पाहून घ्या, 26/12 म्हणजे आजची आहे. आता खरं तर वितरण हे कालपासून सुरू झालं बरं का. पुरावा आणि खूप वेगवेगळ्या लाभार्थ्यांना मी बोललो, आणि त्यानंतर जे आहे हा व्हिडिओ बनवतो आहे की सध्या जे आहे गॅस सबसिडीचे वितरण हे 100% चालू झालेले, त्यामध्ये कुणाला डाऊट नसायला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, 26 म्हणजे आज हे वितरण सुरू होतं, 26/12/2025 दिसतंय तुम्हाला. म्हणजे यांना जवळपास 3 वाजल्याच्या दरम्यान जे आहे 14:52 जे दिसतो आहे, म्हणजे 3 वाजल्याच्या दरम्यान जे आहे त्यांना मेसेज आला, आणि त्यांना किती रुपये मिळालेत बघा, इथे दिसतंय तुम्हाला 816 रुपये. आता इथेच बऱ्याचशा लाभार्थ्यांना प्रश्न पडतो आहे की सर हे पैसे कशाचे आहेत, काहींना कमी का मिळालेत. तर बघा, तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर सांगतो आहे, तर 500 रुपये ते 800 रुपये, 500 रुपये ते 800 रुपये या रेंजमध्ये जे आहे, जर कमी हप्ते मिळाले काहींना तर त्यांना पुढे हप्ता मिळेल, आणि ज्यांना 500 मिळाले तर त्यांना आणखी हप्ते जे आहे त्यांचं मिळणं बाकी असेल. तर त्यामुळे जे आहे जी अमाऊंट आहे, जी रक्कम आहे तर ती कमी अधिक दिसते आहे, दुसरं कोणतंही कारण नाही. त्यामुळे कुणीही कन्फ्युजन व्हायची किंवा कन्फ्यूज व्हायची गरज नाही. यांना 816 रुपये आलेले आहेत, ही बाब याच्यामध्ये दिसते आपल्याला स्पष्टपणे. काही लाभार्थ्यांना फक्त 509, कोणाला 508, कोणाला 507, कोणाला 516 अशा प्रकारे जे आहे लाभ जो आहे मिळत आहे. आणि काही लाभार्थी असे आहेत की त्यांना जे आहे 800+ जे आहेत आलेले आहेत, म्हणजे 800+ म्हणजे काय 900 1000 नाही, तर 800च्या थोडे मागे पुढे जो आकडा आहे थोडा पुढे थोडंसं, म्हणजे एक 16 17 किंवा 9 10 अशा प्रकारे जे आहेत त्यांना क्रेडिट झालेले आहेत पैसे. आणि हे पैसे जे आहे वितरण, गॅस सबसिडीचं जे वितरण आहे, गॅस सबसिडीचं जे वितरण आहे हे कालपासून म्हणजे 25 तारखेपासून सुरू झालेलं आहे बरं का. 25 तारखेपासून सुरुवात झालेलं आहे, आणि आजचा तर तुम्हाला मी पुरावा दाखवायलाच पाहिजे. आजही काही लाभार्थ्यांना जे वितरण झालेलं आहे. आता याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की सर हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं वितरण आहे का, तर उत्तर आहे नाही, हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेचं वितरण आहे. आणि तुम्ही असं पण विचाराल सर आम्हाला आले नाही, आम्हाला येतील का. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असताल, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेचे जर लाभार्थी असताल, तर तुम्हालाही हा हप्ता येणं अपेक्षित आहे, म्हणजेच गॅस सबसिडी येणं अपेक्षित आहे. अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर केलेलं आहे, पुराव्यासहित तुम्हाला इथे मेसेज जो आहे क्रेडिट झाल्याचा तो पण दाखवलेला आहे. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये या गॅस सबसिडीच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.